होया जी? वो साड़ी माँ पैन हो गई है। जो शख्स सामने खड़ा है ना, जो अपने आप को खन्ना बोलता है, खन्ना नहीं, कोल्हापुरी गन्ना है। आप लोग भी सोच रहे होंगे ये साला पंजाबी मराठी में क्यों बोल रहा है। दरअसल ये पंजाबी है ही नहीं। तो कौन है? अरे मेरी बात सुनो, गरीब मराठी, छोटा जा मराठी किसान। ये सोच रहा था कि पंजाबी का सहारा लेकर अपनी साली को मेरे बेटे के गले में डाल देगा। डैडी प्लीज। चुप हो, तू अकेला बोलना। मैं तेनू क्या मुन्नू मराठी कुड़ी नहीं चाहिए, मुन्नू पंजाबन चाहिए। हाँ था पहलवान, तू क्या सोच रहा था? ये टूटी फूटी पंजाबी बोलकर तू मुझे बेवकूफ बनाएगा? ना 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 ना, हम जो पंजाब वाले हैं ना, तुम जैसे घाटियों की तो बस हो गया, बस हो गया कपूर साहब। खबरदार अगर हमें घाटी घाटी बोले तो माझ्यासारखा दुसरा वाईट माणूस नसेल। ये मराठी विच की बोल रहा? की बोल दिया नहीं समझ लो तुम। तुझे कितने साल महाराष्ट्र विच रहते हो? 50 साल। 50 साल। आणि या 50 साल मध्ये अजून तुम्हाला मराठी नाही शिकता आलं? काय अधिकार आहे तुम्हाला मला मराठी म्हणून हिंडवायचा, ये घाटी म्हणून हिंडवायचा? अरे तुम्ही जर मराठी शिकलात तर तुम्हाला काय कळणार आहे मराठी काय आहे, काय कळणार आहे महाराष्ट्र काय आहे? कपूर साहेब, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे। संत तुकाराम, संत ज्ञानदेव, संत एकनाथ या सगळ्यांनी महाराष्ट्राला बंधुत्वाचा संदेश दिलेला आहे। दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, असं ज्ञानोबा माऊलींनी फक्त महाराष्ट्रालाच नाही तर अख्ख्या जगाला सांगितलेलं आहे। अरे आमच्या नामदेवाची वचनं तुमच्या ग्रंथ साहेबांमध्ये पण सापडतील। मित्रांनो, आम्ही गरीब जरूर आहोत, पण आम्ही बुळे नाही आहोत। भले तर देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हानू काठी। तुम्ही आमच्याशी सभ्यपणाने वागलात तर आम्ही सभ्य, नाही तर ज्या हातात एकतारी धरलीये त्या हातात आम्ही दंडुका घेतल्याशिवाय राहणार नाही। आम्ही आमची कन्या आपल्यासारख्या चांगल्या कुटुंबात देण्यासाठी आलो होतो। तुम्हाला काय माहित, त्यासाठी तुमच्या संदीपला विचारा आम्ही काय काय नाही केलं। पंजाबी खाणं, पंजाबी कपडे, केवळ 15 दिवसात पंजाबी भाषा शिकलो, पंजाबी तौर तरीके शिकलो, फक्त माझ्या बहिणीचं लग्न जमावं म्हणून। तुम्हाला खुश करण्यासाठी आम्ही पंजाबी भांगडा शिकून घेतला, आणि एवढं सगळं करून सुद्धा आम्हाला ही वागणूक मिळणार असेल तर नकोय आम्हाला रिश्ता, नकोय। रुक्मिणी, ज्या घरात आपल्या संस्कृतीचा, आपल्या मराठी भाषेचा अपमान होत असेल त्या घरात आपल्याला आपली मुलगी द्यायची नाही। चला, राम राम।